तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। प्रशासकीय नियम आणि जनतेची सेवा करण्यासाठी नियुक्त केलेल्या जबाबदार अधिकाऱ्यांनीच मनमानीचा कळस गाठला तर काय होते याचा प्रत्यय लोणारमध्ये येत आहे। राज्यातील कर्मचारी संपावर असले तरी सरकारी कार्यालय उघडे ठेवण्याचे स्पष्ट आदेश असतानाही लोणारचे दुय्यम निबंधक कैलास गाडे यांनी केवळ कामकाज बंद ठेवले नाही तर चक्क कार्यालयाला कुलूप ठोकून घरचा रस्ता धरला आहे। विशेष म्हणजे काल MCN न्यूज मराठी या चॅनलवर बातमी प्रसिद्ध होऊनही या अधिकाऱ्याने आज सलग दुसऱ्या दिवशी शुक्रवार रोजीही कार्यालय दिवस असताना आपली मगरुरी कायम ठेवत कार्यालय बंदच ठेवल्याने प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे। संप काळात कार्यालय उघडे ठेवणे बंधनकारक आहे, जेणेकरून जनतेची कामे पूर्णपणे ठप्प होणार नाहीत। एकीकडे लोणारचे तहसील कार्यालय सुरू असताना दुय्यम निबंधक कार्यालयाला टाळे लागतेच कसे, असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत। गुरुवार दिनांक 23 एप्रिल रोजी या प्रकाराबाबत आमच्या न्यूज चॅनलने पोलखोल केल्यानंतरही संबंधित दुय्यम निबंधकांनी आज शुक्रवारी पुन्हा तेच वर्तन केलं। यावरून संबंधित अधिकाऱ्याला ना नियमांची भीती उरली ना वरिष्ठांचा धाक, हे यावरून स्पष्ट दिसून येते। या गंभीर प्रकाराची माहिती पुराव्यांसह तहसीलदारांना देण्यात आली होती, मात्र आपल्याच कार्यक्षेत्रातील एक महत्त्वाचे शासकीय कार्यालय, तेही तहसील शेजारी असून 2 दिवसांपासून बेकायदेशीरपणे कुलूपबंद असताना तहसीलदारांनी ते उघडण्याची साधी तसदीही घेतली नाही। तसेच याबाबत प्रतिक्रिया घेण्यासाठी आमचे प्रतिनिधी यांचा फोन उचलला नाही। यावरून तहसीलदारांच्या या भूमिकेमुळे साहेबांना हा प्रकार मान्य आहे का, असा संशय आता बळावू लागला आहे। MCN न्यूज मराठीकरिता भूषण शेटे, लोणार।